तर आजच्या दुपारच्या जेवणात मी काय बनवणार आहे ते पहा मंडळी। ही मूग डाळ मी टोमॅटो घालून कुकरमध्ये शिजवून घेतली। तर नमस्ते मंडळी, अनुराधा वेज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मूग डाळीची मस्त अशी आमटी बनवूया। खूप छान लागते ही आमटी आणि तुरीच्या डाळीपेक्षा मूग डाळीची चांगली, कारण जळजळत नाही। तुरीच्या डाळीने काय होतं, ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना खूप असं जळजळ करतं, त्यापेक्षा मूग डाळीची आमटी खूप चांगली आणि हेल्दी असते। घरात ज्यांना कुणाला पित्ताचा त्रास असेल ना, त्यांनी मूग डाळीचीच आमटी करून खा किंवा वरण मूग डाळीचे खूप छान लागते। ही मूग डाळ मी पळीने अशी हाटून घेतली। नंतर कढईत मी एक पळीच तेल टाकलेलं आहे। अगदी कमी तेलात आपल्याला ही आमटी बनवायची आहे। तेलात जिरे, मोहरी, कढीपत्ता व लसूण हे टाकून छान भाजून घेतले। नंतर थोडी कोथिंबीर टाकली, तीही भाजून घेतली। नंतर लाल मिरची पावडर, हळद, काळा मसाला, धना पावडर हे सर्व टाकून तेही तेलात चांगले भाजून घेतले। पाहू शकता मी किती कमी तेल टाकलेले आहे, अगदी मसाला भाजण्यापुरतेच तेल टाकलेले आहे। आता ही मूग डाळ जे हटलेली आहे ते टाकून घेतली। मग थोडे पाणी टाकले आणि पळीच्या साहाय्याने हलवून घेतले। पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आपली मूग डाळीची आमटी। मग चवीपुरते मीठ टाकले। मग पळीच्या साहाय्याने असे हलवून घेतले, पाहू शकता तुम्ही। आणि वरून ही थोडी कोथिंबीर भुरभुरली। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा पळीच्या साहाय्याने छान अशी हलवून घेतली आणि बारीक गॅसवर छान उकळी फुटून दिली, छान शिजवून घेतली आमटी। खूपच छान लागते ही भातासोबत किंवा भाकरीसोबत, चपातीसोबत खाण्यासाठी। आज दुपारचे साधे सिंपल जेवण बनवलेले आहे मी, मूग डाळीची आमटी, भात आणि भाकरी। आता तुम्हाला दाखवते मूग डाळीची आमटी, भात, भाकरी हे पहा। आणि हो, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगत जावा। नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। आणि यूट्यूब फॅमिली, माझ्या मैत्रिणी, नातेवाईक मला न चुकता कमेंट करतात छान छान, त्यांच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद। मला ही अशी भात आणि आमटी खायला खूप आवडते। मी तुम्हाला ताट करून दाखवते। हे पहा, मी एका ठिकाणी भात असा साईडला घेतलेला आहे आणि साईडला अशी मूग डाळीची आमटी ओतलेली आहे। तर मंडळी, तुम्ही या मस्त असे साधे सिंपल जेवण करण्यासाठी। आवडल्यास मात्र एक लाईक करायला विसरू नका। बाय बाय।